कारभारासंदर्भात एकूण काय परिस्थिती आहे तेही एकदा पाहून घेऊ। मी इथे नसताना कोणते कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले गेले तेही मला समजून घ्यायचे आहे। करहा नदीच्या दोन्ही बाजूला वसलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मिटले की अजून तसेच आहे हेही पाहायचे आहे। 7 कोट सैन्याची काय अवस्था आहे। बेसावध न राहता राज्याच्या चहूबाजूला सशस्त्र पहारा सातत्याने असला पाहिजे। प्रजेला सुरक्षित वाटणे अत्यंत आवश्यक आहे। या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने करूया, परंतु म्हाळसा देवींनी सगळी व्यवस्था आपल्या पूर्ण नियंत्रणात ठेवली आहे। राज्य कारभाराची सूत्र ज्यावेळी म्हाळसा देवींनी हातात घेतली त्यावेळी ज्या म्हाळसा देवींना मी पाहिलं होतं त्यात आणि आज ज्या म्हाळसा देवी आहेत ह्यात खूप अंतर आहे। एका अर्थी हे चांगलंच आहे, कारण ह्यानंतर इथली परिस्थिती वेगळी आहे, निकष वेगळे आहेत। माझ्या इथे लक्षात आले आहे। आपलं बोलणं झाल्याप्रमाणे भाषेशी बोललो मी विचारणारच होतो, काय म्हणतायत भगिनी? म्हाळसा तिच्या अटीवर ठाम आहे की तुम्ही 12 मास त्यांना सोडून जाणार नाही असं? मला तिच्या मनातला राग कळत नाही असं आहे का? पण हे तुम्हालाही ठाऊक आहे की हे सर्व किती अपरिहार्य आहे ते। परंतु देवा, तुम्ही त्यांना समजावलंच असेल, काहीतरी मार्ग निघालाच असेल ना? हो, म्हाळसाची एक अट मी मान्य केली आहे। तुम्ही असं काही बोलू लागलात की फार भय वाटते देवा। का? तुम्ही कधी काय वचन देऊन बसाल सांगता येत नाही। पंधरवड्यातून केवळ 2च दिवस मी बानूकडे जाऊ शकतो अशी तिची अट आहे। निर्णय मोठा आहे। होय, बाणाईला विश्वासात घेऊन तुम्हाला हे सांगावं लागेल। तिची व्यवस्था झाली, आता तिच्या समोर कोणतीही समस्या यायला नको म्हणजे झालं। सेवकांकरवी सगळा वाडा सुसज्ज करतो। नवीन संसारासाठी जे जे पाहिजे आहे त्या सगळ्याची व्यवस्था होईल देवा, चिंता नसावी। येऊ का जी? प्रधानजींसाठी देवींचा निरोप आहे। माझ्यासाठी? देवांसाठी असेल? नाही, तुमच्यासाठीच आहे। काय झालं आता? तुम्हासनी बोलवलंय देवीनी लगेच। बर, ये तू। देवा, मला काही चिन्ह बरी दिसत नाही। वादळापूर्वीची शांतता आहे ही। येतो मी।